खाली बघून चला. या ठिकाणी सन्माननीय आमदार किरण भैया सामंत यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आमदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी या भव्य व्यासपीठावर यायचं आहे. राजापूर लांजा साखरपा विधानसभेतील मुंबई आणि उपनगरातील स्थित या बांधवांना मेळाव्याला उपस्थित आहे. मी आमदार साहेबांच्या वतीने सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आपण मेळाव्याची सुरुवात करतोय. त्याचप्रमाणे दीपप्रज्वलनासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करताना या कार्यक्रमाची सुरुवात होते सन्माननीय आमदार भैयासाहेब सामंत यांच्या वतीने. एक एक दिवा तुमच्या आमच्या संघर्षाचा आहे, तुमच्या आमच्या विकासाकडे नेणाऱ्या वाटचालीचा आहे आणि ही वाट तुम्हा आम्हाला एक आशेचा किरण दाखवणारे आहे. आणि अर्थातच आपले आमदार साहेब अर्थात किरण भैया सामंत यांनी या मतदारसंघात एक किरण उगवलेला आहे आणि त्याची किरणे आपल्या सगळ्या वाड्या वस्त्यांवर पडत आहेत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या दिव्याने सुरुवात होते, या वातीने सुरुवात होते. अशीच ही वात तेवत राहावी, त्याचा उजेड आपल्या सगळ्यांच्या वाड्या वस्त्यांवर पडावा यासाठी आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहोत. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मी शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय बाळा, त्यानंतर शिवाजी महाराज की जय, त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय सो सेना जिंदा मी सन्मान्य आमदार किरण भैयासाहेब सामंत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आसन असावं. त्यांच्या सोबतीनेच राकेश खानिविलकर साहेब शाखा प्रमुख 210 शिवसेना विशाखा इंदुलकर मॅडम महिला शाखा संघटक दिवा, दिनेश पवार साहेब विभाग प्रमुख आजगे आणि उमेश पत्की साहेब उपतालुका प्रमुख लांजा. त्याचप्रमाणे विनायक आनंद साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील या पवित्र व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. आणि या कार्यक्रमाचे अतिथी सन्माननीय अविनाश लाड साहेब देखील या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. माजी उपमहापौर नवी मुंबई आणि आपल्या सगळ्यांचे लाडके साहेब अविनाश लाड साहेब यांचं देखील या मंचावर सहर्ष स्वागत. काय बोलतो आले दिंडोशी उप विभाग प्रमुख प्रकाश महाजन साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी देखील या व्यासपीठावर यायचं आहे. त्यांना त्रास झाला असेल परंतु आपण सगळे शिवसैनिक आहोत आणि
आमदार साहेबांवर प्रेम करणारे आहोत. आपण विकास कामांच्या मागे त्यांच्यावर वेगळं प्रेम दाखवलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आला. तुमचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. फार वेळ न दवडता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या कार्यक्रमाच्या संतोष चौगुले साहेब, कुणबी बँक संचालक हे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य आपण सोहळ्याला सुरुवात करतोय. आज आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतोय विधानसभेच्या मतदारसंघाच्या वाड्या वस्त्यांवर एक वेगळा आशेचा किरण आलेला आहे. एक वेगळी ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि आज या मुंबई टीमच्या वतीने विभाग सभा क्षेत्र संपर्क प्रमुख सन्माननीय विश्वास राघव साहेब यांच्या नेतृत्वाखाली येथील सगळ्या कार्यकर्त्यांनी, इथल्या सगळ्या बांधवांनी एक निश्चय केला की सन्माननीय आमदार साहेब आमच्या देखील भेटीला आले पाहिजे. परंतु वेळ अशी आहे की वाड्या वस्त्यांवर बघायचंय, गावागिरमात जायचंय आणि असे सोहळे सत्कार समारंभ होत असतात. परंतु आपला मुख्य उद्देश हा विकास कामे आहे, वाड्या वस्त्यांवर योजना नेणे आहे. त्यासाठी साहेबांची धावपळ सुरू होती आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस तो उगवला आणि तुमच्या आमच्या भेटीला आजचा हा सुवर्ण दिवस आला. सर्वप्रथम विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख विश्वास राघव साहेब या ठिकाणी व्यक्त होतील आणि आपण साहेबांचा सत्कार करू. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आनंद दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी दिघे साहेब यांना वंदन करून शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योग मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी मी सुरुवातीला बोलण्यासाठी अशासाठी उभं राहिलोय की मागील अजून वर्ष झालं नाही, निवडणुकीपासून आतापर्यंत आपण जो आता सुरुवातीला त्यांचा आपण सत्कार करत आहोत, उदयजी सामंत, आपल्या किरणजी सामंत साहेब यांचा, तो एकतर आपल्याला निवडणुकीत आपण सर्वांनी चांगलं योगदान देऊन आपण भरघोस मताने त्याला निवडून दिलंय. आणि त्यानंतर भैयाने, मी भैया म्हणतोय कारण भैया साहेबांनी सांगितलंच की आम्हाला भैया म्हणून, भैयाने आपल्याला वेळोवेळी प्रत्येक काम आपण बॅनरवर बघताय, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे कोणतंही काम असो, कोणाचंही काम असो, प्रत्येक व्यक्तीचा तो ओळखीचा असो अनेक असो, भैया स्वतः फोन उचलतात आणि ते काम करून देतात. आणि काम करत असताना भैया साहेबांनी मागील या 7-8 महिन्यात प्रत्येक कार्यकर्त्याला आपण आपल्याच करून ठेवलाय. आणि नुकताच जो गणेशोत्सव झाला आपला, त्या गणेशोत्सवात आपण मुंबईकर टीमने भैयांकडे आम्ही बोललो की साहेब आम्हाला गावी जाण्यासाठी थोडस आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोफत बस सेवा द्यावी. भैयाने आम्हाला लगेचच 2 दिवसात सांगितलं, आम्हाला 200 बस बुक करून दिल्या. रत्नागिरीतून आम्हाला भैयासाहेबांनी 200 बस बुक करून दिल्या. थोडंसं झालं असतं, थोडंसं काय झालं, थोडंसं उशीर झाला होता, तरी देखील आम्ही या ठिकाणी मुंबईवरून 99 बस मुंबईवरून गावी घेऊन गेलो, गावावरून परत मुंबईला. म्हणजे प्रथमच असं आपण पाहिलं असेल, कारण मुंबईवरून गणपतीला गावी बस जातात, तर गावावरून परत मोफत बस मुंबईला येत नाही. पण आम्ही 99 बस इथून गावी घेऊन गेलो आणि गावावरून परत घेऊन गेलो मुंबईला आलो. खरोखर आमच्यासाठी एक आपल्या मतदारसंघासाठी भैयाने एक त्यावेळेला चांगलं आम्हाला एक मुभा मिळवून दिली. त्याबद्दल आम्ही या विधानसभा क्षेत्राच्या वतीने या ठिकाणी आणि आजचे प्रमुख मान्यवर म्हणून त्यांच्या या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. तर सर्व टीमला खरोखर त्यावेळेला आमची जी टीम होती बस नियोजनासाठी, त्यांनी चांगलं योगदान देऊन प्रत्येक गाड्यांचं नियोजन करून, आणि असं नाही की आपल्याला बस पण सर्व बसमधून गेले असतील, त्यांना माहिती असते की बस किती व्यवस्थित चांगल्या बस दिल्या होत्या आणि भैया स्वतः त्याच्यात लक्ष घालत होतो. एक उदाहरण सांगतो, हे नियोजन माझ्याकडे असताना आम्ही एक सभेला बसलो, मला वाटतं कणकाडी मध्ये ती आमचे शिंदे साहेब आहेत, त्यांचं माझ्याकडे लिस्ट आली होती
पण ते मी प्रिंट काढायला विसरलो आणि समोर आम्ही महामंडळाकडे ती लिस्ट देताना ती राहून गेली आणि शेवटच्या दिवशी आम्ही फायनल हे ग्रुपवर टाकलं तेव्हा ते सिद्धेसाहेबांचा मला फोन आला की हो साहेब आमचं नावच नाही त्याच्यात. मी पण थोडंसं टेन्शन मध्ये आलो कारण ते बोलले की आमची जवळजवळ 40 लोक आम्ही सांगितलेले आहेत, दुसऱ्या दिवशी बस निघणार होत्या. मी भैयाला रात्री 10 वाजता फोन केला, साहेब बघतो माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाले. भैयासाहेबांनी सांगितलं की तू काय काळजी करू नको, तुला उद्या बस देतो आणि भैयासाहेबांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला बस मिळवून दिली. म्हणजे बघा किती तत्परतेने काम ताबडतोब आपल्याला करून दिलंय. खरोखरच मी म्हणतो माझ्या मी 30 वर्ष या राजकारणात आहे. भैया साहेबांपासून मी थोडं लहान असल्यापासून राजकारण पाहिलंय, पण असं काम भैयांच्या माध्यमातून होतोय. आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करूया, नंतर पुढल्या मान्यवरांचा सत्कार होईल. सन्मान्य आमदार किरण उर्फ भैया सामंत साहेब, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. हा सत्कार आहे ज्यांनी पायाभूत सुविधांवर भर दिला. आमदारपदी नसताना देखील ज्यांनी विकास कामांचा ओघ आपल्या मतदारसंघात पोहोचवला, तळागाळातील गरजूंना न्याय देण्याचं काम आणि ज्याने ॲडव्हान्समध्ये आपल्या मतदारसंघात विशेष लक्ष देत पायवाटा असतील, रस्ते असतील किंवा विविध अडीअडचणी असतील, एकच सॉल्व आणि प्रॉब्लेम सॉल्व ही टॅगलाईन खऱ्या अर्थाने ज्यांना सूट होते ते. त्यानंतर या ठिकाणी जगदीश राजापूर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत. जया माने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यानंतर विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू गुरु मारुती नेमन साहेब यांचं सुरेंद्र सौंदरकर यांच्या वतीने या ठिकाणी. त्यानंतर शशिकांत निफम, चेतन खांदारे यांचं, विनायक चव्हाण यांच्या, सुजित आंबेडकर यांचं, त्यानंतर सन्माननीय दीप्ती कांबेकर मॅडम, त्याचप्रमाणे विशाखा इंदुलकर मॅडम यांचं देखील या ठिकाणी चर्चा. त्याचप्रमाणे भैया यांना आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं, परंतु ही लढाई आपली इथपर्यंत थांबली नाही. तर त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची जबाबदारी म्हणजे जे कोकणात या ठिकाणी मुंबई स्थित साखरपाऱ्यांनी त्या मुंबईच्या महानगरात घ्यावी. आणि त्या ठिकाणी काय असतं की इकडे मुंबईकर चाकरमान्यांचा एक इन्फ्लुएन्स तिकडे त्या ठिकाणी गावावरती असतो आणि आपल्याला ही आलेली एक ऐतिहासिक संधी आहे. कारण एक विकास पुरुष त्या ठिकाणी आपल्याला एक नेतृत्व लाभलेलं आहे. त्याच्यासोबतच आज आपली ताकद वाढलेली आहे. सन्मान्य लाडसाहेब देखील आपल्यासोबत आहे, सन्मान्य राजन साळवी साहेब देखील आपल्यासोबत आहेत. तर मला आशा आहे की या ठिकाणी आपण या मुंबईमध्ये जी कोकणातले सगळे चाकरमानी आहेत ते अतिशय घट्ट आणि मजबूत अशी संघटना जशी गाव पातळीवर सुरू आहे त्याच पद्धतीने आपण इकडे कराल अशी आशा व्यक्त करून थांबतो. जय हिंद. वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात असे कार्यकर्ते, असे मानणारे लोक केवळ आपल्या कामातून प्रभावित होत असतात आणि हा प्रभाव खऱ्या अर्थाने अशा व्यासपीठांवर सजत असतो. सन्मान्य आमदार साहेबांचा या समस्त कार्यकर्त्यांच्या वतीने होणारा सन्मान ही देखील एक कौतुकाची थाप आहे. सन्मान्य आमदार साहेबांच्या गळ्यात असे अजून वजनदार हात पडत राहतील आणि त्यांची सुरू असलेली सुरुवात.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय वंदनीय पूजनीय बाळासाहेब ठाकरे दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस मी वंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब, रत्नागिरीचे पालकमंत्री आमचे उदयजी सामंत साहेब आणि लोकांच्या विकासासाठी लोकांनी निवडून दिलेले आमचे सर्वांचे लाडके आणि लोकांनी निवडून दिलेले त्या मताची भान असलेले आमचे सगळ्यांचे लाडके, त्याचबरोबर आपल्या पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात दौरे करणारे आणि या मतदारसंघामध्ये बंधू आणि भगिनींची बांधिलकी आणि बंधुत्व यांनी जपलं असे आमचे सगळ्यांचे लाडके भैया साहेब उर्फ किरण सावंत साहेब. आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे आदरणीय इथं उपस्थित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनीनो, दादा रेगेचा तुम्हाला जय महाराष्ट्र. या आमदारकीचं विधानसभेचं बिगुल वाजत होतं आणि आपण सर्व काम करत होतो तिथे, आणि आपण सगळ्यांनी मुंबईवरून गावाला आमदार साहेबांसाठी भैया साहेबांसाठी मतदान करण्यासाठी जायचं आपण ठरवलं. आणि जेव्हा मुंबईकर गावी जातो तेव्हा मतदानात बदल होतो आणि एक वेगळा निर्णय येतो आणि तो निर्णय आला आणि आमचे भैया साहेब तिथे निवडून आले. मला आठवतं दिनांक 23 नोव्हेंबर 2024 साहेबांचा विजयाची मिरवणूक निघाली होती आणि त्या विजयाच्या मिरवणुकीमध्ये भैया साहेब दिसले. भैया साहेबांच्या चेहऱ्यावर जेवढा आनंद होता तेवढंही दुःख होतं आणि ते दुःख म्हणजे कसलं होतं, माझ्या मतदारसंघामध्ये भैया मतदारसंघामध्ये जेव्हा फिरत होते, प्रचारासाठी फिरत होते, तेव्हा मी त्यांना दिसत होते जास्त ती बंद घरे दिसत होती आणि जास्त ती वयोवृद्ध लोक दिसत होती. मग करायचं काय, या मतदारसंघामध्ये काम करायचं कसं, तर हे दुःख होतं. त्याचबरोबर ते दुःख होत असताना या इतिहासामध्ये 288 मतदारसंघामध्ये आमदार काम करत असताना या मतदारसंघामध्ये या इतिहासात पहिला जो फिरला असेल त्यांचे भैया फिरले असतील याच्यासाठी की तो मुंबईत गेलेला तरुण, जी घरं बंद आहेत, जिथं विकास हरवलेला आहे, जिथं वयोवृद्ध लोक आहे त्यांचा विकास झाला पाहिजे याची पहिली काळजी घेण्यासाठी भैयानी संपूर्ण मतदारसंघामध्ये दौरे सुरू केले आणि ते इतिहासामध्ये दौरे झालेले आहेत. हे आजूबाजूचे मतदारसंघातील आमदार साहेब पण त्याची दखल घेतात. महाराष्ट्रामध्ये या दौऱ्याची चर्चा होत आहे, हे आपलं भाग्य आहे आणि हा विकास पुढे होणार आहे. या आपल्या मतदारसंघामध्ये नक्की हॉस्पिटल येतील, नक्की आता विकास होणार आहे. त्याची आम्हाला तुम्हाला कोणाला काळजी घेण्याची गरज नाही आहे. भैया 5 वर्षात नव्हे 3 वर्षातच विकास कामं होतील पण आणि या विकास धंदे येतील नक्की. या मतदारसंघामध्ये मोठमोठे विकास कामं येतील याची आम्ही सगळे अपेक्षा करतो. सगळ्यात एक महत्वाचं बोलता बोलायचं की साहेबांना हे आवडणार नाही पण मी स्वतः बघितलेलं आहे. साहेबांची तब्येत ठीक नसताना 2 पेन किलर गोळ्या खाऊन त्या आपल्या कार्यकर्त्यांनी साध्या कार्यकर्त्यांनी आणलेली निवेदन त्याच्यावरती ग्रीन पेन आणि शेरे मारणारे हे आमचे आमदार साहेब आहेत आणि हे आमदार साहेब मतदारसंघातली कार्यकर्त्यांना मतदारसंघासाठी मिळालेले आहेत. हे आमचे तुमचे सगळ्यांचं भाग्य आहे. साहेब तुम्ही नक्की स्वप्न बघितलं होतं एक खासदार होणार होते पण आमदार झाले. माझ्यासारखा कार्यकर्ता बोलेल नक्की भविष्यात तुम्हाला खासदारही व्हायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणी अडवू शकत नाही कारण तुमचं काम तुम्ही काम करतायत. अख्खा महाराष्ट्र त्याची आज दखल घेतो आहे. एवढंच बोलेल कोई भी मुश्किल तथा नहीं सकता, कोई भी मुश्किल थका नहीं सकता, रास्तों की रुकावट गिरा नहीं सकता, गर अगर जुनून है जितने का तो हार भी हरा नहीं सकता, हार भी हरा नहीं सकता. साहेबांच्या नावासमोर आता आमदार की लागलेलीच आहे पण भविष्यामध्ये खासदार की ही लागेल ही आपण सगळ्यांनी ईश्वर चरणी प्रार्थना करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या ठिकाणी आपले लांजा राजापूर साखरपा
मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरणसाहेब भैयासाहेब यांच्या वतीनं या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनास सुरुवात करत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद देसाई यांच्या पवित्र स्मरण करून आपण या मेळाव्याची सुरुवात करत असताना जो हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याचे मुख्य उद्देश एकच की आपले आमदार किरण सामंतसाहेब यांनी विभागात जे केलेली जी कामाची घोडदौड आहे त्याचाच एक उद्देश म्हणजे या ठिकाणी आपण गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या लोकांसाठी जो 200 गाड्या एस.टी. बस आपल्या विभागातील मतदारसंघातील नागरिकांसाठी दिल्या आणि त्यातील जे केलेला एक कार्यक्रम म्हणून त्यांचा एक घोडदौड म्हणजे जे आतापर्यंत जे आमदार लांजा राजापूर मतदारसंघामध्ये झाले किंवा महाराष्ट्रभर झाले त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी जे पहिलं काम जे केलं असेल तर ते नागरिकांची मतदारसंघातील नागरिकांना एस.टी. बसची सेवा देणं हे आतापर्यंत झालंच नव्हतं. ते पहिलं जे काम केलं असेल तर ते आपल्या आमदारांनी केलं. त्याचबरोबर या मतदारसंघात जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या ज्या योजना आपल्या महाराष्ट्रावर आणल्या त्याचा प्रत्येक गावागावामध्ये त्याची योजना पोचली आहे की नाही ही आपले आमदार किरण सामंतसाहेब यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या आपल्या मतदारसंघातील नागरिकांची योजना पोचली आहे की नाही आणि त्याच्यामध्ये कुठे उणिवा राहिलेल्या आहेत काय याची जर दखल घेतली असेल तर आपल्या आमदार साहेबांनी आणि तोच उद्देश ग्रामपंचायती भेट देणं म्हणजे महत्त्वाचा उद्देश तो एकच होता की आपल्या नागरिकांपर्यंत आलेल्या योजना पोचल्या आहेत की नाही, आपल्या नेत्यांनी आणलेल्या योजना आपल्या गावागावात आपल्या घराघरात पोचल्या आहेत की नाही याचं जर खरं जर ध्येय बघितलं असेल तर त्या आपल्या आमदारांनी आतापर्यंत अनेक आमदार आपापल्या विभागामध्ये निवडून आलेले आहेत परंतु ग्रामपंचायतीपर्यंत जाऊन पोहोचणारे आमदार जर पहिले असते तर ते आपले किरण सामंतसाहेब आणि त्यांच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायतीच्या भेटी म्हणजे काय हे आपण आतापर्यंत अनेक वर्ष आपण राजकारणात काम करतोय. गेली 40 वर्ष मी तरी काम करतोय पण प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देणारे जर आमदार असतील पहिले आमदार असतील तर किरण सामंतसाहेब असतील आणि त्याच्यातून प्रत्येक गावामध्ये कोणती गोष्ट होत आहे त्याचा रेशन कार्डचा प्रश्न असेल त्यांच्या लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल तिथले तहसीलदार काम करतायत काय ग्रामसेवक काय करतायत याचा जर पाठपुरावा त्याची माहिती घेत असतील तर ते आपल्या आमदारांनी घेतले आणि याची स्थानिक पातळीवर लोकांना एक भीती दहशत म्हणजे आपले आमदार आपल्याला हा प्रश्न विचारू शकतात. मी मध्यंतरी पावसाळ्यापूर्वी गावी गेलो होतो मे महिन्यात होतो आणि सामंत साहेबांचा एक दौरा होता. कशासाठी तर आपल्या विभागामध्ये पावसाळ्यापूर्वी कोणती कामं झालेली आहेत कोणत्या कामाकडे आपले अधिकारी लक्ष देऊ नयेत याच्याकडे त्यांनी लक्ष देऊन त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जाऊन त्यांनी भेट घेत होते. कशासाठी तर पावसाळ्यापूर्वी तुम्ही कोणत्या योजना राबवल्या आहेत कोणत्या पावसाळ्यापूर्वी एखादी आपत्कालीन घटना घडली तर त्यासाठी आपण काय करणार आहात याची माहिती त्यांनी घेऊन प्रत्येक अधिकाऱ्याला सूचना देत होते. तुम्ही त्यासाठी काय केलंय उदाहरणार्थ संगमेश्वर सारख्या ठिकाणी ट्रॅफिक होत असतं आणि त्या ट्रॅफिकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काय योजना केली आहे ट्रॅफिकवाल्यांना बोलून तुम्ही ट्रॅफिक तिथं होते त्या ठिकाणी काय करणार आहात पावसाच्या वेळी आरोग्याविषयी काय तुम्ही करणार आहात अशा सर्व अनेक गोष्टी मी माझ्यासमोर मी त्या ठिकाणी होतो पाहिलं की आपले आमदार किती प्रयत्न चांगल्या पद्धतीने काम करतायत याची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून आली. खरोखर आपल्यासाठी एक आपलं भाग्य समजावं लागेल
आपल्यासाठी आपले आमदार हे खरोखर एक चांगली व्यक्ती आहे आणि त्यांच्याकडून आपण सर्वांनी चांगलं काम करून घेणार आहोत. आपल्याला या ठिकाणी आज बोलवून आपल्या आमदारांच्या बाबतीत काय कशा पद्धतीने कामं चालली आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. हा कार्यकर्ता मेळावा कार्यकर्त्यांना आपल्या कामाची माहिती कशी पोहोचणार त्यासाठीच आपण एक प्रत्येक गावामध्ये गावाचा एक ग्रुप बनवत आहोत. त्या ग्रुपमधून आपले आमदार काय काम करत त्याला आपण आमदार साहेबांना त्या ग्रुपला ॲड करत आहोत. त्या ॲडमधून आपण ज्या ज्या आपल्या गावामध्ये मुंबईकडील लोकांना सर्वांना माहिती नसतं की आपल्या गावात एखादं काम झालंय ते मला कुठं झालंय, परंतु या ग्रुपमधून तुम्हाला आपल्या गावामध्ये जे काम होणार आहे त्या ग्रुपमधून आपल्याला माहिती पडणार आहे. त्यासाठी आपल्या सर्व लोकांनी गावच्या लोकांनी एक प्रत्येक गावाचा एक ग्रुप बनवायचा आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपल्या गावात कुठे कुठे काम होत आहे याची देखील माहिती पडणार आहे. आपण सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यासाठी आपलं सर्वांचं अभिनंदन करेन, कारण का आज पाऊस खूप आहे आणि तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जगदीश राजापूर साहेब, आपण दादर इथे घेतला होता आणि त्या मेळाव्यासाठी आपण सगळ्यांनीच एक चांगली उपस्थिती दाखवली होती. आज देखील मुंबईला रेड अलर्ट असताना देखील मुसळधार पाऊस बाहेर पडत असताना देखील आपण भैयांच्या प्रेमाखातर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. आपलं खरोखर मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि हा कार्यकर्ता मेळावा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हा आपला विजयी मेळावा आहे. कारण भैया आमदार झाल्यानंतर प्रथमच आपण सगळेच जे काय चाकरमानी म्हणणार नाही पण आपण कोकणवासी सगळे प्रथमच आपण एकत्र येतोय. आपल्याला माहिती आहे की निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी भैयाने आपल्या मतदारसंघामध्ये बरीचशी विकास कामं मार्गी लावली आणि आमदार झाल्यानंतर देखील बरीचशी विकास कामं मार्गी लावत आहेत. पण भैयाने आमदार झाल्यानंतर जर काय ठरवलं असेल कोणती प्रामुख्यानं कोणत्या कामाला प्रायोरिटी द्यायची तर ती त्याने पहिलं दिलं होतं आरोग्य, नंतर शिक्षण आणि पाणी. पहिलं पाणी, आरोग्य आणि शिक्षण. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही प्रचाराच्या निमित्तानं मतदारसंघात फिरत होतो त्यावेळेला आम्ही जात असताना आमच्या माय भगिनी डोक्यावरती हांडा घेऊन पाण्यासाठी वळवळ करत होत्या. पण भैयाने ठरवलं, आमची गाडी चर्चा व्हायची की राजू जर पहिलं कोणतं काम करायचं असेल तर या महिलांच्या डोक्यावरचा हंडा आपल्याला खाली उतरवायचा आहे. आणि त्याप्रमाणे भैया जे बोलतात ते करतात याची प्रचिती आपल्या सगळ्यांना यापूर्वी देखील आलेली आहे. आणि ज्या वेळेला टंचाईचा विषय होता त्या टंचाईच्या अगोदर एक बैठक भैयानी राजापूरमध्ये घेतली, एक बैठक लांजामध्ये घेतली. पण त्या बैठकीमध्ये भैयानी अधिकाऱ्यांना असं सांगितलं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये एक देखील गाव आणि एक देखील वाडी ही टंचाईग्रस्त असता कामा नये. अधिकारी पण थोडे घाबरले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं आणि या वर्षी आपल्याला कुठल्याही गावामध्ये टँकर द्यावा लागला नाही. पण सुदैवानं पाऊस देखील यावर्षी लवकर आला, वेळेच्या अगोदर आला. पण जरी पाऊस उशीर आला असला साहेब तरी देखील आपल्याला पाण्याची टंचाई भासली नसती. दुसरा विषय होता आरोग्याचा. आरोग्याच्या बाबतीत देखील आपल्या मतदारसंघातील सगळ्यांनाच की CSR काय असतो आणि CSRच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघातील विकास कामं मार्गी लावू शकतो हे आपल्याला माहित नव्हतं, आम्हाला देखील माहित नव्हतं. पण भैयाने CSRच्या माध्यमातून बरीचशी आपल्या प्राथमिक शाळा असतील,
आरोग्याची उपकेंद्र असतील, नवीन असतील किंवा त्यांचं नूतनीकरण असेल, ही देखील बरीचशी कामं आपल्या या मतदारसंघामध्ये भैयांनी मार्गी लावले. शिक्षणाच्या बाबतीत देखील ज्या शाळा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, तर तिथे देखील काही ठिकाणी पट आता कमी होत चाललाय, पण तरी देखील कुठे शिक्षकांची कमतरता असेल किंवा शाळांची काही अडचणी असतील, शिक्षकांच्या काही अडचणी असतील, त्याचबरोबर ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुलांना इंग्लिश देखील बोलता यायला पाहिजे, याची देखील भैयांनी एक चांगला शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये, की जो शिक्षक आठवड्यातून एक दिवस इंग्लिश स्पीकिंगचे धडे मुलांकडून घेऊ शकतो, ही देखील व्यवस्था भैयांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील शाळांमध्ये झाली. कारण परवा मी 17 तारखेला गावाला अचानक मला ऑडिटचं काम होतं, बँकेत सह्या करायचं म्हणून आलो, तर मला कळलं की साखर विभागामध्ये आमच्या भाज्यांच्या बैठका चालू आहेत. म्हटलं बैठका काय कार्यक्रम आहे, शेवटी नेता मी पण किती झालं तर ते पण नेतेच आहेत. म्हटलं बैठक तोंड ओळख आपली, आम्ही आलोय. आता टीका करू नये, सगळं आपल्या एकाच माळ्यात. आता बोलताना घसरत काहीतरी चूक माफ करून घ्या, समजून घ्या, कारण मला काय पोटात एक ओटात एक ठेवता येत, त्याच्या पोटात येते ओटात येत. पण म्हणजे बघायला आलो, मी पोहोचलो मी 4 वाजता, पण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मी पाहिला की ती आमसभा असते तुमची, ती आमसभा त्यांनी ग्रामपंचायत मध्ये चालू केली, ग्रामपंचायत चालू केली. सगळे अधिकारी, तुमच्या डॉक्टरी दवाखाने असू दे, गुरुचे असू दे, तुमच्या शिक्षण शाळेचे विषय असू दे, रक्ताचे विषय असू दे, जे असतील ते सगळ्या विषयाचे अधिकारी तुमच्या पुढ्यात बसले आणि गावाला विचारतात तुमची अडचण सांगा काय आहे ते. हा पहिला नेतृत्व. कारण आम्ही घाटाच्या खालचं गाव आपलं आणि वरती कोल्हापूर. आम्ही कधी कधी भाषण म्हणतो, बघा वरती गेले की रस्ते कसे, पाणी कसं धोधो वाहत आहे. अरे हो, पण त्याचा नेता आहे, तो नेता करून घेतो. तुमच्याकडे नेता रात्री येतो, कोणाचा लाल पाणी खायला येत होता, पुढे काय करायला येत होता, पाठीला हात मारली ते आम्ही नाचत होतो, पण पुढं काय नव्हतं. आणि आता का नेता आहे, त्याला काही कमी नाही. कुबेराच्या घरात जन्मलाय, त्याला द्यायचं आहे आणि त्याला शिकवलं त्याच्या वडिलांनी. जेवढा आपण कमवतोय त्यातलं 4 आपल्याला खर्च केला पाहिजे, ती दानत त्या सामान कुटुंबाकडे होणार. आता गर्दी वाढते, त्या दिवशी पाहिली जेवढी खाली तेवढी वाटती, आताही तसंच आहे. पण आपल्याला हळदीचा कार्यक्रम असतो गावाला, गावच्या भाषेत जरा उदाहरण लोकांनाही पटेल. हळदीचा कार्यक्रम आपला बाकी सगळं होतं, हळदीचा कार्यक्रम मोठा असतो आपल्याकडे. पण तसा चाकरमध्ये जरा चांगला असला किंवा बकऱ्याचं मटण असतं, आणि जरा गरीब असलं तर आपल्या गावठी आपल्या इंग्लिश कोंबड्या. पण ज्याच्याकडे चांगलं माहिती आहे चाकरमाने जरा बरा आहे, पण तिथं जरा गर्दी बऱ्यापैकी असते. आणि चाकरमानीच्या घराच्या मध्ये आपले जे मोडके असतात ते चाकरमाना धरून असतात, तुला काय पैसा नाही करत कायच नाही, पण चाकरमानाची भोवती फिरतात. आणि हळदीच्या जेवणाला सुरुवात होते, तो वाडके ओळखीचे असतात त्यांच्या, आणि सगळे हुशार असतात. हे जे कार्यकर्ते असतात ना हळदीच्या जेवणातले, पहिल्या पंक्तीला बसणारे सगळे हुशार असतात. त्यांना माहिती वाढपी आपला आहे, पहिल्या पंक्तीला बसून घ्या. एकदा पंक्तीला बसला वाढपी आपल्या 2 पुढे जास्त आपल्या 15 पडणार, ते हा पोटात हात करून मोकळे होतात. पण इकडे गर्दी वाढली, मागच्याला मिळतं पाणी वाचायला लागतं, चांगला मसाला टाकायला. तर तसं होता कामा नाही. तुमच्याकडून आलेच सगळे पत्रावळ्या घेऊन, पण त्या पत्रावळ्या समान थोडे पडतील एवढं फक्त बघा. अपेक्षा सगळ्यांची खरा बॅकलॉग आहे, माझ्याही आहेत. आणि मी धडपडत होतो बायसेट, मी मुंबई सोडून यायला काही येणार नव्हतो. मी ज्या मातीत जन्मालो, माझी स्वतःची वाडी, आता माझ्या घरी परवा गेला ते घर आणि समोरचं घर, हे 2च रस उघडे. 52 कुटुंबाची माझी वाडी आहे, फक्त 2च, माझं घर आणि माझ्या वरचं एक घर आहे, 2च कुटुंब आहे. आणि तिथे 4 का 6 म्हातारे जर का आजारी पडले, माझा भाव आणि त्या घरातल्या पोरगा जो घर राहतो, आपल्या आईला आईसाठी थांबलाय, ही दोघंही खांद्यावरून घेऊ शकत नाही. ही भयान परिस्थिती पुढे राजापूर मतदारसंघामध्ये, लांजा मतदारसंघामध्ये आहे. आणि ही जी मुंबईला चाकरमाने आले, त्यांना गावाकडे आपल्याला ओढायचं आहे.
आणि ते दृष्टिकोन तुमच्याकडे आहे रोजगाराच्या निमित्तानं, आणि म्हणून मी तुमच्याकडे वेगळ्या आशेने आपल्याकडे पाहतो. त्यासाठी मला काय करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. कामं होतील बघा साहेब, भैयाशेठ कामं घेऊन येत आहेत. तर अजून एक सांगतो भैयाशेठ, आमच्या लाल मातीतील राहणारे लोक, शेतकऱ्याची पोरं आज सिव्हिल इंजिनियर होत आहेत, चांगली आमची नर्स कोर्स करतायत. आज तुम्हाला एक थोडं लक्ष टाकेल, हॉस्पिटलमध्ये पैसे चांगले घेत आहेत हो, पण आमच्या पोरी नर्स कामाला आहेत, त्यांना 4,000च पगार देतात, 4,000च पगार देतात. तिथेच कमीत कमी कमा मिळतात का माझ्या पोरीला? त्या बापाने कष्ट केले, आईने कर्ज काढला, माझ्या पोरीला शिकवलं, 4,000 पगार. त्याच्या इलेक्शन काळामध्ये 25 कोटी मी माझ्या भाबेड आणि त्या लांजा भागात नेला आणि माझ्या एमजे मध्ये लावला. त्यांना 25,000 पगार दिला. पोरीमध्ये वट्या हा काही गोष्टी आहे, त्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगितलं, तुमच्याकडे पोचल्या पाहिजेत. असं ठेकेदारीचा झाला, मग काही म्हटलं ना टाटा थोडा वाटताना विचार करा. पैसे सगळ्यांना कामं पाहिजे. त्याचे ठेकेदार मोठून 5 ते 7% हे सगळे दलाल विकणारे, कमिशनवरती लमानाने विकणारे. आणि जो मुलगा माझा सिव्हिल आहे, जो सिव्हिल इंजिनियर झालाय, त्याला दम दिला जातो. तुमचा कोण अध्यक्ष नेमलेले जे आहेत ते दम देतात तुम्हाला नाही. नाव सांगितलं तर भैया शेट्टीचं, आणि भैया शेट्टी ती गोष्ट माहिती नसते की भैया शेट्टी सांगितलं तुला काम. नमस्कार. राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील मुंबई येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक अविनाश लाडसाहेब, रत्नागिरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष जगदीश राजातकर साहेब, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरुप साहेब, पंचायत समिती सभापती जया माने साहेब, मुंबई संपर्क प्रमुख विश्वास राघव साहेब, भास्कर चव्हाण साहेब, मारुती नेमण साहेब, माजी नगरसेवक मला चाचे साहेब, शशिकांत निकम साहेब, शैलेश साळवी साहेब, दीप्ती कामेलकर, राकेश खानविलकर, विशाखा इंदूरकर, संतोष चौगुले आणि माझ्यासोबत आलेले सगळे लांजा राजापूरचे माझे मित्र सहकारी आणि आपण उपस्थित सर्व मुंबईकर. 23 नोव्हेंबरला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पाऊल टाकलं. याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आज पावसाचा रेड अलर्ट होता आणि मुंबईकरांना रविवारचा एकच दिवस सुटीचा असतो आणि त्या सुटीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबत किंवा नातेवाईकांसोबत आपल्याला वेळ घालवायचा असतो. परंतु या सर्व गोष्टीवरती मात करून आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात याबद्दल मी सर्वांचं आभार आणि अभिनंदन देखील करतो. खरं तर तुमच्या सर्वांच्या कृपेमुळे आमदार झालो, परंतु यात मोठं श्रेय देखील अविनाश लाड साहेबांचं, राजन साळवी साहेबांचं आणि चाळके साहेबांचं देखील आहे. मी खासदारकीला निवडणुकीला इच्छुक होतो, परंतु मला निवडणूक ही भाजपामधनं लढवण्याकरता सांगितलं जात होतं. परंतु एकाच घरात 2 पक्ष असू नये म्हणून मी त्या उमेदवारीला नकार दिला. आणि आपल्याला कल्पना आहे, म्हणजे अविनाश लाड साहेबांना माझ्यासारखीच माहिती आहे की राजन साळवी साहेब हे देखील शिंदे साहेबांसोबत प्रवेश करणार होते. परंतु लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर थोडं पाठीपुढे केले गेले त्यांच्याकडून. त्यांना त्याचप्रमाणे लाड साहेबांकडून देखील पाठीपुढे केले गेले. नंतर आम्ही चाळके साहेबांना विचारलं, चाळके साहेबांनी देखील पाठीपुढे केलं गेलं. परंतु मला ही निवडणूक लढवायची नव्हती, माझ्यावरती जबाबदारीमुळे निवडणूक दिली. साहेब राजन साळवी साहेब पक्षात येणार म्हणून आम्ही इथे एकही ग्रामपंचायत लढवलेली नव्हती, कुठली संघटना देखील बांधलेली नव्हती. परंतु लांजा, राजापूर आणि साखरपा येथील प्रत्येक मतदाराने माझी स्वतःची निवडणूक आहे समजून ही निवडणूक लढवली. संघटना म्हणून खरं तर काहीच नव्हतं आणि मी आमदार झालो. आणि त्यावेळी देखील मी सांगितलं होतं, मी आमदार म्हणजे लांजा, राजापूर, साखरपा मतदारसंघातला प्रत्येक मतदार आमदार, आणि त्याप्रमाणे मी प्रत्येकाला साहेब वागणूक देतो. हा प्रत्येक जण आमदार इथला या पद्धतीने वागणूक देतो. त्याच्यामुळे कुठचाही माणूस माझ्या नावाचा
अधिकाऱ्यांकडे असेल किंवा कुठच्याही मतदारांकडे असेल किंवा कुठेही जबरदस्ती करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आणि असं तुम्हाला जर लाडसाहेब कधी वाटत असेल तर तुम्ही माझ्या वतीने, तुम्ही आमदार, माझ्या वतीने त्यांना नक्कीच जाब विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी भाषणामध्ये नेहमी सांगतो की मला साहेब किंवा अन्य कुठलं म्हणणं, मला एकेरी नावाने भैया म्हणून हाक मारा, मला ती आणखी जास्त आवडतो. भाषण करणं खरं तर मला जमत नाही. भाषण करायला लाडसाहेबांसारखं जर आलं असतं तर मी आणखी सभा करायला म्हणजे आता सुद्धा पाहिजे झटपट, म्हणून मी ते भले मोठे पाऊल घेऊन आजच्या या सभेमध्ये आपल्याला मुंबईचे कार्यकारिणी जाहीर करायची होती. परंतु राजन साहेबांना पाहणी दौऱ्यावर जावं लागलं. विश्वासराव साहेबांकडे सुद्धा अपुरी कार्यकारिणी होती. परंतु येत्या काही दिवसामध्ये लाडसाहेब असतील, राजन साहेब असतील, तसेच शिवसेनेचे उपनेते आमचे सांबरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही मुंबईची ही कार्यकारिणी काही दिवसातच जाहीर करू, जेणेकरून भविष्यात ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्याला त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. ज्या पद्धतीने सुमारे 12,000 मुंबईकर हे इलेक्शनला मतदानाकरता उपस्थित होते, त्याच पद्धतीमध्ये पुढच्या पंचायत समिती जिल्हा परिषदला देखील आपण तिकडे उपस्थित राहण्याकरता मी आवाहन करतो. कालच 2 दिवसापूर्वी माननीय आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या कोकणवासियांवरती मोठी जबाबदारी दिली. त्यात लाडसाहेब देखील आहेत, चाचेसाहेब देखील आहेत. ते त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या महानगरपालिकांच्या निवडणुका लढवायच्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य कुटुंबात येतो होईल आणि साखरप्यात सारख्या छोट्या मुळशी गावातून इथे येऊन लाडसाहेब आज नवी मुंबईचे उपमहापौर झाले. भविष्यामध्ये त्यांना फार मोठी संधी आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मागे सुद्धा आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आणि ही कोकणवासियांची आपल्याला एकजूट येत्या महानगरपालिका, मुंबईची महानगरपालिका असेल, नवी मुंबईची असेल किंवा अन्य कल्याण डोंबिवलीच्या नगरपालिका असतील, या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला लढवायचे आणि आपली पूर्णपणे आपल्याला तिथे ताकद आपला भगवा फडकवायचा. साहेब, मी निवडणुकीच्या वेळी जो अजेंडा होता, जो जाहीरनामा होता, त्यात राजू कोरगुले सांगितलं त्याप्रमाणे सर्वात पहिला माझं मुख्य होतं ते पाणी होतं, दुसरं शिक्षण होतं, तिसरं आरोग्य होतं आणि चौथं लाईटची व्यवस्था होती, 5वं उद्योगधंदे, बेरोजगार. रस्ते हे होत राहतात. संरक्षण भिंती तर पुढच्या 5 वर्षाला पैसे शिल्लक ठेवलेली, हे संरक्षण भिंत होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती काळजी घेतली. तर जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर जलजीवन मिशनच्या योजना ज्या आहेत, ह्या योजना आपल्या बऱ्याचशा प्रमाणात पूर्णत्वास गेल्या. काही ठिकाणी लाडसाहेब म्हणतात त्याप्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट देऊन चुका झालेल्या आहेत आणि ह्या चुका दुरुस्त करायचं काम आपण मेपर्यंत केलं आहे. त्याच्यामुळे हा जो पुढचा जो पावसाळा मे महिना असेल ती तुम्हाला 100% खात्री सांगतो की एकाही आई बहिणीच्या डोक्यावरती तुम्हाला हंडा दिसणार नाही. प्रत्येकाच्या घरात पाणी आलेलं असेल आणि म्हणून मुंबईकरांना विनंती करतो की मे मध्ये मुद्दा यावं तुम्ही तिकडं, कारण मुंबईकर सुद्धा पाणी नसल्यामुळे याला काटकूस करत होतं. ज्यावेळी इलेक्शनच्या वेळी फिरत होतो त्यावेळी लोकांचा प्रामुख्याने मुद्दा होता तो पाणी. आम्हाला तिकडे आल्यानंतर पाण्याची वणवण भासली. 1-1 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं, कपडे धुवायला लागतात. परंतु ही पूर्णपणे आपली अडचण दूर झालेली आहे आणि होणार. तसंच प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आपल्या मतदारसंघामध्ये 161 ग्रामपंचायती आणि ह्या 61 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 75 ग्रामपंचायतीला माझी व्हिजिट झाली आणि व्हिजिट करताना आपण त्या ठिकाणी प्रत्येक खात्याचे अधिकारी होऊन त्या ठिकाणी विविध वैयक्तिक ज्या लाभाच्या योजना होत्या या योजना देखील आपण सरकारला सांगितल्या. आता मगाशी ते एका ठिकाणी माकडाचा उल्लेख केला जातो. खरोखरच माकडाकडून नासधूस केली जाते. त्यामुळे आपण जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत यांना माकडं पकडण्याची टोळी तसंच माकडांसाठी पकडण्याचे पिंजरे हे आपल्याला लावायला सांगितले आणि पावसाळा संपल्या ही उपाययोजना सुरू होईल. जे गवारेड्यांकडून असेल किंवा माकडांकडून असेल. एक मिनिट, ते आपल्या लाडसाहेबांना माहिती असं आपल्या मधल्या भागात म्हणजे भोगरवणीच्या खाली बिबट्यांचा फार सुसवाट वाढलेला आहे. बोलतो तेच बोलतो. बिबट्यांच्या काही रात्री अपरात्री म्हणजे कुठे बाहेर जायला सर्व लोक घाबरतात. तेच बोलतो खरी गोष्ट. तर जे माकडाकडून गवारेड्याकडून नुकसान झालेलं आहे
आणि ह्याचे पंचनामे आपण साहेब तात्काळ करून त्यांना नुकसान भरपाई देखील दिलेली आहे. अशा ठिकाणी कधी आढळल्यास तुम्ही तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आपण पंचनामे करून हा विषय मार्गी लावू शकता. त्याचप्रमाणे जे बिबट्यांच्या ज्या वाघाचा जो संचार वाढला त्याच्याकरता आपण शासनाकडून म्हणजे वन विभागाकडून पिंजरे लावण्याची परवानगी घेतली आहे. हे पिंजरे 1 ते 2 ते 3 दिवसांमध्ये घेतले आणि हे पिंजरे आपण 2 ते 3 ठिकाणी बसवणार आहोत. तुम्हाला कल्पना असेल पण 4 दिवसापूर्वी देवरुखच्या साडवली गावामध्ये एक बिबट्या पकडला आहे आणि बिबट्या पकडण्याची मोहीम देखील आपण हातात घेतली. बिबटे पकडण्याचं काम देखील सुरू आहे. तसंच कृषी विभागाच्या बाबतीमध्ये मगाशी लाडसाहेबांनी सांगितलं. लाडसाहेबांना मी मुद्दाम सांगतो की आपण ग्रामसेवक असेल, तिथला तलाठी असेल आणि सर्कल ऑफिसर मंडळ अधिकारी, तसंच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कृषी खात्याचे अधिकारी ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन प्रत्येक 2 गावांमध्ये कॅम्प ठेवलेले ज्या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही, नेटवर्क पूर्णपणे अवेलेबल असे कॅम्प ठेवलेले आणि त्या ठिकाणी प्रत्येक वैयक्तिक लाभाची योजना, आयुष्यमान कार्ड असेल, तुमचं ॲग्रिस्टॅकचं असेल, ह्या प्रत्येक तुम्हाला योजना, ह्या तुम्हाला योजनेचं कार्ड तुम्हाला प्रत्येक लाभ मिळून दिला जाईल. आणि मुद्दाम तुम्हाला मी सांगतो, मागच्या नोव्हेंबरपासून आजपर्यंत आपण गावात असलेल्या 70% लोकांना त्या गोष्टीचा लाभ मिळवून दिला आहे आणि पुढील 3 ते 4 महिन्यांमध्ये 31 मार्च 2026 पर्यंत 100% लोकांना त्याचा लाभ हा मिळेल. एकही माणूस त्या गोष्टीपासून वंचित राहणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो. ज्यावेळी 23 नोव्हेंबरला आमदार झालो त्याच्यानंतर 2-3 दिवस आम्हाला मुंबईत बोलवून घेतलं होतं. लाडसाहेब साहेबांना माहिती ही गोष्ट. आम्ही 2-3 दिवस इकडे होतो. पण इकडून जेव्हा मी परत पालीला गेलो, लांजा राजापूर भागामध्ये फिरत होतो, ते प्रत्येकजण वैयक्तिक कामं घेऊन होतं. माझा 7-12 अडकला आहे, माझं रेशन कार्डाचं काम आहे, मला दाखला मिळत नाही, मला हा अधिकारी त्रास देतोय, मला तो लँड रेकॉर्डमध्ये माणसं त्रास देत आहेत. परंतु तुम्हाला मी अभिमानानं सांगेन, आज कोणाचंही वैयक्तिक काम लांजा, राजापूर, साखरपार तसंच रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. कुठचाही अधिकारी त्रास देतो हा तुम्हाला शब्द ऐकायला मिळणार नाही. एका वेळी त्याला बोलवल्यानंतर त्याचं काम झालंच पाहिजे अशा पद्धतीच्या चोख सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे कुठचाही अधिकारी भक्ती करत नाही. ज्यावेळी मी ग्रामपंचायत भेट दौरा लावला त्यावेळी आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्यावेळी 1-2 अधिकारी आलेल्या चेहरा टंगरमुळे साहेब तिथूनच त्या स्पॉटवरनं 2 फोन लावले. अर्ध्या तासामध्ये हजर झाले तिथे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जाणतो त्या ग्रामपंचायतीमध्ये अधिक कॅम्प द्यायचे आणि कार्यकर्ता सगळे कोणी करू शकतो. अशा पद्धतीचं लांजा राजापूरमध्ये कामकाज चालू आहे. ह्याचं सगळं श्रेय तुम्ही मला आमदार बनवणार म्हणूनच हे होऊ शकतं. हे CSRच्या माध्यमातून आपण शाळांची कामं जवळपास 35 शाळा केल्या. अंगणवाड्या देखील आपण शाळेच्या इमारतीमध्ये शिफ्ट करतो. वेगवेगळ्या आपण गोष्टी CSRच्या माध्यमातून करतो, आरोग्य खात्यामध्ये करतो. तुम्हाला जाणवत जर असेल तर बघा, गेल्या वेळी आरोग्य खात्यामध्ये औषधं नाही, ॲम्ब्युलन्स नाही, ड्रायव्हर नाही, डिझेल नाही, ही कारणं सांगितली जायची. आज हे कुठचंही कारण चुकून घेतलं जात नाही. डॉक्टर आणि तुमची औषधं ही तुम्हाला तिथे प्रत्येकाला अवेलेबल करून दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा दिल्या जातात. परंतु मी नम्रपणे तिथे सांगू इच्छितो की 161 ग्रामपंचायतीमध्ये आपण 21 ग्रामपंचायतीमधलं रस्त्याचं एकही काम पूर्ण शिल्लक ठेवलेलं आहे. त्यातल्या घाटीवळे ग्रामपंचायत आहे, दाभोळे ग्रामपंचायत आहे, शिपोशी, कुरचूम, आसगे, अंजनारी, पुनस, मठ, निवसर, तळवडे, पूर्णे, आडवली, वेरळ, कणगवली यांची कामं मंजूर झाली. आणि येत्या काही दिवसामध्ये पालकमंत्रींच्या माध्यमातून तिवरे, पुरये, साखरपा, कोळगाव, भडकंबा आणि मोर्शी या 7 गावांमधली सर्वच्या सर्व रस्त्याची कामं 100% पूर्ण झाली. तुम्हाला कल्पना आहे की शासनाकडे यावेळी निधी अपुरा आहे. त्याच्यामुळे थोडं पाठीपुढे होईल. यावेळी आमदार निधी पण आलेला नाही, DPCचे पैसे देखील आले नाही. परंतु जी कामं आहेत ही कामं आपण वेगवेगळ्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून गेल्या मार्च अखेरीस आपल्या राजापूर तालुक्यामध्ये 6 समुद्र किनारे, व्यक्ती असेल तुमचं कशेळी 1, कशेळी 2, आंबोळगड, नंतर माडवण आणि दांडे या 6
समुद्र किनाऱ्याला प्रत्येकी 5-5 कोटी रुपये मंजूर झाले. यशवंतगड ह्या किल्ल्याचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे साठवणे गडीकरता 2 कोटी रुपये मंजूर आहेत आणि आंबोळगड किल्ल्याकरता 5 कोटी रुपये मंजूर आहेत. हे असे आपण पर्यटनाच्या माध्यमातून पैसे मंजूर करून आणलेले आहेत. त्याचप्रमाणे माचाळकरता 9 कोटी रुपये मंजूर करून आणले. ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील आपलं काम चालू आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं तर कृषीच्या ज्या स्कीम्स आहेत किंवा पशुसंवर्धनाच्या स्कीम्स आहेत, ह्या स्कीमचा जर लाभ घेतला तर आपल्याला गाव खरंच सोडायची गरज नाही. इथून आपण गावाकडे जाऊन शेती करू शकतो आणि आपल्याला आवश्यक असणारी धरणं देखील ज्याची नुसती टेंडर झाली होती, ज्याचे लोकांना भूसंपादनाचे पैसे मिळाले होते, आता काजिंडावाले सुद्धा इथे आहेत, त्याचे भूसंपादनाचे देखील पैसे शासनाकडे निधी उपलब्ध झाला की लगेच आपल्याला मिळू शकतो. आज साखर भागामध्ये 4 धरण आहेत, राजापूरमध्ये जवळपास 28 धरण आहेत, 24 धरण आहेत, लांज्यामध्ये सुमारे 14 धरण आहेत. या धरणाच्या भूसंपादनाचे पैसे देखील आपल्याला मिळून जातात. जी काही धरणं अपुरी होतील ही देखील धरणं पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि ती देखील. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे प्रामुख्याने आपल्या गावागावामध्ये जे घरं होती त्या घरांना पायवाट होत्या किंवा रस्ता उपलब्ध करून दिला जात होता. तर माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून मी अभिमानाने सांगेन की जो आपण पाणी रस्ता मंजूर करून घेतला आहे ह्याच्यामुळे कुठचंही घर हे रस्त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्येकाला घराकडे जाण्याकरता 12 फुटाची वाट ही शासनाच्या माध्यमातून आणि हे कारण आपल्याकडे कोकणात अडवणं हा प्रकार असतो. त्याच्यामुळे हे प्रकरण मंजूर झालंय आणि गाव पाणीमार्फत 140 ठिकाणी तुम्हाला तो रस्ता ओपन करून दिला जातो. तसंच आता मगाशी लाईटचा देखील आपल्याला उल्लेख केला गेला. आज लांजा राजापूर मतदारसंघ असेल किंवा उदय सामंतांचा रत्नागिरी मतदारसंघ असेल, ह्या भागामध्ये जे गंजलेले पोल आहेत, जे मोडकळीस आलेले इलेक्ट्रिसिटीचे पोल आहेत किंवा जे सिंगल फेज टू 3 फेज करायचे किंवा ज्या डीपीची क्षमता वाढवायची ह्याच्याकरता पूर्णपणे निधी मंजूर झालेला आहे आणि हे काम तुम्ही प्रायोरिटीने तुमच्या तिथल्या गावातल्या कोणालाही जर सांगितलं तरी काम पूर्ण झाले. माझ्या मते ही कामाचा बरीचशी मार्गी लागली आणि अजूनही कुठे जर तुमच्या गावांमध्ये किंवा वाडीमध्ये शिल्लक असेल तर मला सांगा, ते करून घेतलं जाईल. आपल्या पक्षामध्ये बरीच लोक प्रवेश करतात, परंतु आपल्याकडे प्रवेश जरी बऱ्यापैकी झाला असला तरी जुनं नवं किंवा अन्य कोणताही वाद हा आपल्याकडे शिल्लक राहिला नाही. त्यामुळे आपल्याला थोडा कार्यकारिणी करायला वेळ होते गावाकडची, पण ही देखील कार्यकारिणी आपण लवकरात लवकर करतोय. आणि दुसरी गोष्ट दसरा मेळावा, माननीय शिवसेना नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आझाद मैदानावरती दसरा मेळावा संपन्न होणार आहे. त्याकरता देखील आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आपल्याला मी इलेक्शन वेळी सांगितलं होतं की आपलं ओळखीचे हॉस्पिटल मंजूर झालं. आपलं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. लांज्याची नळपाणी योजना देखील मंजुरी झालेली आहे, परंतु निधी नसल्यामुळे किंवा आपल्याकडे शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे ह्याचा शासन GR काढू शकत नाही. आता राजापूरची गोणी येथली जागा उपलब्ध झाली, गोणीची निधी उपलब्ध झाला की तो त्याचा GR येईल, परंतु लांजाची वॉटर सप्लाय स्कीम आहे ह्याच्याकरता लांजा गावामध्ये जागा उपलब्ध नाही. त्याच्यामुळे आणि दुसरी एक आपण सूचना अशी दिली की ज्या ज्या गावामध्ये ग्रामसभा असेल त्यावेळी त्या ग्रामसभातून वेगवेगळ्या काळामध्ये घ्या, म्हणजे प्रत्येक अधिकारी खात्याचा कर्मचारी त्या ग्रामसभेला उपस्थित असेल, जेणेकरून सगळे तिथले विषय आपले सोडवले जातात. आज आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि आम्हाला असेच आपण आपल्यासोबत जावं. इलेक्शन जिल्हा परिषदची असतील, पंचायतची असतील किंवा इथली महानगरपालिकेची इलेक्शन असतील, त्यात आपण स्वतःहून पुढाकार घेऊन किंवा स्वतःहून पुढे येऊन आपण जबाबदारी घ्यावी. तसंच काही सूचना देखील आम्हाला असतील तर त्या कराव्या. गाव आणि गावातील मंडळ आणि मुंबईतील मंडळ हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं जे कोऑर्डिनेशन आहे हे कायमस्वरूपी असं राहावं. तुमच्या माध्यमातून जी कामं असतील ती कामं सुचवा. मी असेल, लाडसाहेब असतील, चाचे साहेब असतील, सर्वच आम्ही राजापूर साहेब असतील, सर्वच पदाधिकारी
भार्गव साहेब आहेत, भास्कर चव्हाण आहे, ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून जी काही आपल्याला सूचना करायची असेल ती करा. नक्कीच त्याचा विचार करून आपण योग्य तो मार्ग काढू. या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद.